नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स 2 मधील 3rd चॅप्टर सर्कल स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये सर्कलशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, ज्या आम्हाला या चॅप्टरमध्ये उपयोगी पडणार आहेत, त्या कन्सेप्ट आज आपण समजावून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, सर्कलचे या बेसिक 3 टर्म आपणास माहीत असतीलच. कॉन्ग्रंट सर्कल्स, कॉन्सेंट्रिक सर्कल्स आणि इंटरसेक्टिंग सर्कल्स. जे सर्कल्स इक्वल रेडियसचे असतात, दॅट इज मीन्स इफ दी सर्कल्स हॅव इक्वल रेडिया देन सच अ सर्कल्स आर नोन ॲज कॉन्ग्रंट सर्कल्स. सपोज दिस इज अ सर्कल with radius 3 centimeter. This one is another circle which is also the same radius. Then we say that these two circles are congruent to each other. म्हणजे ही झाली पहिली टर्म. Here are two circles with the common center. That is means if we draw this circle with a specific center and also with same center if we draw the another circle, then we say that these two circles are concentric circles. जे दोन सर्कलचा सेंटर एकच असतो त्याला आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स असं म्हणणार आहे. आणि इंटरसेक्टिंग सर्कल्स आपण कशाला म्हणतोय पहा, जर ते सर्कल इंटरसेक्ट झाले, म्हणजे जॉमेट्रीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं, इफ टू सर्कल्स हॅव टू कॉमन पॉइंट्स देन सच सर्कल्स आर नोन ॲज इंटरसेक्टिंग सर्कल्स. दोन सर्कलमध्ये दोन पॉइंट कॉमन आले म्हणजेच ते इंटरसेक्ट झाले, त्यांना आपण इंटरसेक्टिंग सर्कल्स असं म्हणणार. जर एकच पॉइंट कॉमन आला तर अशा सर्कल्सना आपण टचिंग सर्कल्स म्हणणार आहे. त्याविषयीची अधिक प्रॉपर्टी आपण यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता फक्त आपल्याला या 3 कन्सेप्ट क्लिअर असतील. कॉन्ग्रंट सर्कल्स म्हणजेच इक्वल रेडिया असणारे सर्कल्स, एकच सेंटर असणारे कॉन्सेंट्रिक सर्कल्स आणि 2 पॉइंट कॉमन असतील तर त्याला आपण इंटरसेक्टिंग सर्कल्स असं म्हणतो. यानंतर आपल्याला ह्या 2 ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करत असताना 9th स्टँडर्डमध्ये ज्या प्रॉपर्टी आपण अनुभवल्या त्या थोड्याशा आठवून पाहिजेत. तर फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिली पहा. इन द ॲडजॉइनिंग फिगर सेगमेंट डी इज अ कॉर्ड. हा जो डी आहे तो कॉर्ड आहे. सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट जर जॉईन केले तर त्याला आपण कॉर्ड असं म्हणतो. ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी, हा सी सेंटर आहे. इफ सेगमेंट सी एफ इज परपेंडिक्युलर टू डी, हा जो सेगमेंट सी एफ आहे तो या कॉर्डला परपेंडिक्युलर आहे. इफ द डायमीटर ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर, दॅट इज मीन्स या सी मधून जाणारा जो काही डायमीटर असेल, म्हणजे रेडियसच्या ट्वाइस असतो तो डायमीटर, तो 20 सेंटीमीटर आहे. डी इज इक्वल टू 16 सेंटीमीटर, हा डी 16 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सी एफ. आता ही ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करत असताना आपण 9th स्टँडर्डमध्ये काय करत होतो पहा. आपल्याला कॉर्ड जो डी आहे तो 16 सेंटीमीटर दिला आहे. याचा अर्थ हा डी एफ आणि डी एफ ई हा 88 सेंटीमीटर असेल असं आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलो. कारण त्याची कारणं अशी आहेत. आपण काय शिकलोय, जर कॉर्डवर परपेंडिक्युलर असेल तर कॉर्ड बायसेक्ट होतो. म्हणजेच आपण प्रॉपर्टी असं शिकलो, इफ अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. दॅट इज मीन्स इन अ सर्कल अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर इज बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे इथं 90 असेल तर तो बायसेक्टच होतो, ही प्रॉपर्टी शिकलोय. मग याचा उपयोग करून आपण काय करत होतो, इथं कोणताही एक ट्रायंगल आपण इथं असा तयार करत होतो. म्हणजे सी जॉईन केल्यामुळं हा जो ट्रायंगल झाला CFE तो राईट अँगल ट्रायंगल झाला. मग पायथागोरस थेरमचा वापर करून आपण या 3 पैकी ज्या 2 साईड्स माहीत आहेत त्याच्या आधारे एक साईड आपण फाइंड आउट करत होतो. इथं आम्हाला डायमीटर जो आहे तो 20 सेंटीमीटर सांगितला आहे. याचाच अर्थ डायमीटरच्या हाफ रेडियस असतं. म्हणजे डायमीटर 20 सेंटीमीटर असेल तर रेडियस ही 20च्या हाफ असेल, दॅट इज मीन्स 10 सेंटीमीटर असेल. म्हणजेच हा सी जो आहे तो 10 सेंटीमीटर आला. म्हणून या राईट अँगल ट्रायंगल CFE मध्ये जर आपण पायथागोरस वापरला तर हायपोटेनियस माहीत आहे, वन साईड माहीत आहे, अनअदर साईड आपल्याला मिळू शकतं. परंतु त्यासाठी आपण 9th स्टँडर्डमध्ये आताही कोणती प्रॉपर्टी वापरली, इन अ सर्कल परपेंडिक्युलर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, ही प्रॉपर्टी वापरली जी आपल्या लक्षात असायला हवी. याबरोबर सपोज ही सेकंड ॲक्टिव्हिटी जर आपल्याला सॉल्व्ह करायची असेल तर कोणती प्रॉपर्टी वापरता येते पहा. इन द ॲडजॉइनिंग फिगर सेगमेंट QR इज अ कॉर्ड. सेम वे जसं इथं DE कॉर्ड होता तसं इथं QR कॉर्ड आहे. with this center of the circle is O. If P is the midpoint of the chord,
इथं आपल्याला 90 दिलं, इथं 90 दिलेलं नाही. इथं आपल्याला सांगत असतानाच सांगितलं की हा पी मिड पॉईंट आहे. याचाच अर्थ जेवढा क्यू पी आहे तेवढा पी आर आहे. दॅट इज मीन्स पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट क्यू आर. ऑल्सो क्यू आर इज इक्वल टू 24. आता क्यू आर 24 असेल तर आपण डायरेक्ट म्हणू शकतो जो क्यू पी असेल किंवा पी आर असेल तो हाफ असेल क्यू आरच्या, बिकॉज पी इज द मिड पॉईंट. ओपी इज 10 सेंटीमीटर, म्हणजे ही जी हाईट आहे, सॉरी हा जो सेगमेंट आहे, ओपी हा जो सेगमेंट दिलाय जो 10 सेंटीमीटर आहे, आपण त्याला आता सध्या लगेच हाईट नाही म्हणू शकत. आणि आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. याची रेडियस फाइंड आउट करा, म्हणजे ओ क्यू किंवा ओ आर हा फाइंड आउट करा. सेम ही फिगर झाल्या. इथं सुद्धा आम्हाला दोन साईड मिळालेले आहेत ह्या ट्रायंगलमध्ये, ओ पी आर मध्ये. ओ पी माहित आहे, पी आर माहित आहे, मग आपण ओ आर फाइंड आउट करू, पायथागोरस पण वापरू, पण केव्हा? जर पी 90 दिला असेल तर. आपल्याला इथं पी चे अँगल 90 देण्याच्या ऐवजी पी हा मिड पॉईंट सांगितला आहे या कॉर्ड क्यू आरचा. मग याच प्रॉपर्टीचा कॉन्व्हर्स आपण इथं वापरतो. इथं प्रॉपर्टी काय सांगितली? परपेंडिक्युलर असेल कॉर्डला तर कॉर्ड बायसेक्ट होत आहे. त्याच्या उलट जर कॉर्ड बायसेक्ट झाली असेल तर इथं परपेंडिक्युलर होतो. दॅट इज मीन्स दिस सेगमेंट जॉईनिंग टू द सेंटर अँड मिड पॉईंट ऑफ सेगमेंट इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजे 9th स्टँडर्डमध्ये ही एक काय प्रॉपर्टी शिकलो बघा. इन अ सर्कल अ सेगमेंट जॉईनिंग टू द सेंटर अँड द मिड पॉईंट ऑफ मेडियन दॅट सेगमेंट इज परपेंडिक्युलर टू दॅट कॉर्ड. म्हणजे मेडियनला आणि सेंटरला जोडणारा हा जो सेगमेंट असतो तो कॉर्डला नेहमी परपेंडिक्युलर असतो. त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की पी 90 आहे. म्हणजेच पुन्हा पायथागोरस जर अप्लाय केला तर आपल्याला हा हायपोटेनियस ओ आर मिळतो, म्हणजेच त्याची रेडियस मिळते. त्यावरून डायमीटर सुद्धा सांगू शकतो. तर या दोन प्रॉपर्टी बरोबरच अजून काही गोष्टी आपण ज्या यापूर्वी शिकलेल्या आहोत त्या थोड्याशा माहीत करून घेऊया. सर्कल्स पासिंग थ्रू वन पॉईंट. एखाद्या प्लेनमध्ये एकच पॉईंट असेल तर त्यामधून पास होणारे सर्कल्स किती असतात ही प्रॉपर्टी चेक करण्यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटी पाहूया. सपोज दिस इज पॉईंट ए. नाव वी हॅव टू फाइंड हाऊ मेनी सर्कल्स कॅन ड्रॉन थ्रू धिस पॉईंट. यासाठी आपण एक कंपास घेऊ. ज्या कंपासचं लोखंडी टोक फक्त आपण आता एवर ठेवतो आणि एखादं सर्कल ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपण आता असं सर्कल काढलं जे ए या पॉईंटमधून जातं, मग ज्याचा सेंटर या प्लेनमध्ये कुठेही असेल. अशा पद्धतीनं आपण इथं एक सर्कल काढलेलं आहे. सपोज आता दुसरं एखादं सर्कल काढूया. फक्त ते सर्कल काढत असताना एक कंडिशन घेऊ आपण की पेन्सिलचं टोक एवर येईल. पेन्सिलचं टोक एवर असताना त्याचा जो सेंटर आहे तो कुठेही असू दे. म्हणजे जसं पहिल्या सर्कलचा जो सेंटर होता तो हा होता. सपोज दिस इज पॉईंट पी, दिस इज अनदर पॉईंट क्यू. म्हणजे पी मधून एक सर्कल आपण कन्स्ट्रक्ट केलं, क्यू मधून सर्कल एक कन्स्ट्रक्ट केलं. म्हणजेच काय, हा जो ए पॉईंट होता तो तसाच राहू दे. आपला हा पॉईंट पी असेल तर पी ए एवढी रेडियस झाली, हे एक सर्कल आलं. हा पॉईंट क्यू असेल तर क्यू ए एवढी रेडियस झाली आणि पुन्हा एक सर्कल काढलं. अशाच पद्धतीनं आपण जर प्रयत्न करत बसलो, समजा वेगळी रेडियस असणार एखादा विचार करूया, हे एक वेगळे सर्कल आहे. फक्त हे करत असताना लोखंडी टोकचा विचार न करता आपण पेन्सिलचं टोक जे आहे ते पेन्सिलचं टोक फक्त आपण आता एवर ठेवतोय. लोखंडी टोक कुठेही असू दे. आणि पुन्हा नव्याने एखादं जर आपण सर्कल कन्स्ट्रक्ट करायचं म्हटलं तरी आपण करू शकू. म्हणजे हे आपण आता तिसरं सर्कल ड्रॉन केलं ज्याचा सेंटर, सपोज दिस इज द सेंटर आर. म्हणजे इथे हे जे 3 सर्कल्स आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहेत ह्या प्रत्येकाचा सेंटर या प्लेनमध्ये कुठेही आहे. फक्त रेडियस घेत असताना तिथंपासून ए पर्यंत आपण रेडियस घ्यायची. म्हणजे पी ए रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉन केलं, क्यू ए रेडियस घेऊन सर्कल ड्रॉन केलं, आर ए रेडियस घेऊन सर्कल ड्रॉन केलं. या प्रत्येक सर्कलची रेडियस वेगवेगळी असू शकते. याच पद्धतीने या प्लेनमध्ये आपण कुठेही पॉईंट घेतला, सपोज इथं एखादा एस पॉईंट घेतला आणि एस ए जर डिस्टन्स घेतलं तर तिथून एक सर्कल आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. म्हणजेच ही प्रॉपर्टी आपल्याला काय सांगणार, वी कॅन ड्रॉ मेनी सर्कल्स ऑर इन्फायनाइट सर्कल्स पासिंग थ्रू एनी गिवन पॉईंट इन अ प्लेन. म्हणजे एका पॉईंटमधून इन्फायनाइट सर्कल्स पास होतात. मग 2 पॉईंट असतील तर किती सर्कल पास होतील? त्यासाठी अजून एक ॲक्टिव्हिटी बघूया. त्यासाठी आपण आता या एकाच प्लेनमध्ये 2 पॉईंट घेऊ. सपोज दिस इज पॉईंट ए अँड दिस इज पॉईंट बी अँड वी हॅव टू ड्रॉ दी सर्कल्स पासिंग थ्रू दीज 2 पॉईंट्स. आपल्याला ह्या दोन्ही पॉईंटमधून जाणारं सर्कल फाइंड आउट करायचं आहे. यापूर्वी आपण काय करत होतो, एकाच पॉईंटमधून जात असताना कुठेही सेंटर घेतला चालत होता. इथं तसं चालत नाही. यासाठी थोडीशी एक कन्स्ट्रक्शन करू जी आपण 6th स्टँडर्डपासून शिकलेलो आहे. हा जो ए आणि बी पॉईंट आहे तो जर आपण जॉईन करून घेऊया. म्हणजेच आपण सेगमेंट ए बी काढला असा त्याचा अर्थ झाला. पुन्हा आता कंपासच्या साह्याने काय करू, हा जो सेगमेंट ए बी आहे
तो बायसेक्ट करण्याचा प्रयत्न करू. बायसेक्ट करणार म्हणजेच कंपासचं लोखंडी टोक एकदा ए वर ठेवणार आणि वर आणि खाली असे आपण दोन आर्क घेणार, म्हणजेच तो सेगमेंट आपण बायसेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. लोखंडी टोक ए वर ठेवलेला आहे, एकदा आर्क वरती घेतला, एकदा आर्क खाली घेतला. सेम वे आता लोखंडी टोक आपण बी वर घेतोय आणि पुन्हा आपण तेच डिस्टन्स ठेवून आपण नव्यानं आर्क घेतोय. म्हणजे एक आर्क इथं त्या सेगमेंटच्या खालच्या बाजूला घेऊ आणि तसाच आर्क आपण सेगमेंटच्या वरच्या बाजूला घेऊ. मग हे आर्क काय करतील, हे आर्क काय करतात पहा. हा ए पॉइंट पासून पुन्हा जर हा आर्क घेतोय, जर आपण हे आर्क दोन जोडले, एखादी पट्टी घेतली, पट्टीच्या साह्याने आपण हे दोन पॉइंट जर जोडून घेतले, तर याचा अर्थ असा होतो की हा जो जोडलेला लाईन असेल किंवा ही जी जोडलेली लाईन असेल ती म्हणजेच या सेगमेंट ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. इथपर्यंतचा भाग लक्षात आलाय का बघा. हा आपण फक्त सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, म्हणजे सपोज हा ओ पॉइंट असेल तर जेवढा एओ आहे तेवढाच ओ बी झाला आणि ही जी लाईन एल असेल जी सेगमेंट ए बीची परपेंडिक्युलर बायसेक्टर झाली. आता ही एवढ्यासाठी आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. आता आपल्याला काय करायचं आहे, या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर कोणतेही पॉईंट घ्यायचे आहेत. आपण 9th स्टँडर्डमध्ये काय शिकलोय, परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा कोणताही पॉईंट, सपोज इथं एक पॉईंट आहे, सपोज दिस इज पॉईंट पी, तो हा सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून इक्विडिस्टंट असतो, म्हणजे जेवढा पी ए येतोय तेवढाच पी बी येणार. यालाच परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम म्हटलं. पीच्या ऐवजी इथं कोणताही असता, समजा दुसरीकडे एखादा क्यू पॉईंट असेल, म्हणजे या लाईनवरच सपोज इथे एखादा क्यू पॉईंट आहे किंवा इथे एखादा आर पॉईंट आहे, हे सगळे पॉईंट परपेंडिक्युलर बायसेक्टरवर जर असतील तर ते एंड पॉईंट पासून, या सेगमेंटच्या एंड पॉईंट पासून इक्विडिस्टंट असतात. म्हणजे जेवढा पी ए तेवढा पी बी असेल, जेवढा क्यू ए तेवढा क्यू बी असेल, जेवढा आर ए तेवढा आर बी असेल. मग याचा उपयोग करून आपण असं करू शकतो का, समजा मी पी जवळ लोखंडी टोक ठेवलं आणि जे पेन्सिलचं टोक आहे पहा, हे जे पेन्सिलचं टोक आहे ते आपण बी पर्यंत आणलं आणि थोडंसं आपण इथून जर सर्कल कन्स्ट्रक्ट करायचं म्हटलं तर जर बी मधून जात असेल तर साहजिकच ए मधून जाणार, कारण जेवढा पी आहे तेवढाच पी बी आहे, हा पी ए तेवढाच पी बी, म्हणजेच हे सर्कल ए आणि बी दोघातनं पास होत आहे. हा एक भाग झाला. आता पी जवळ लोखंडी टोक ठेवण्याच्या ऐवजी आपण क्यू जवळ ठेवलं आणि रेडियस पुन्हा आपण अशा पद्धतीने ऍडजस्ट करतोय की पेन्सिलचं जे टोक आहे ते ए किंवा बी जवळ यायला पाहिजे. म्हणजे क्यू ए एवढे जर आपण डिस्टन्स घेतलं आणि नव्याने जर पुन्हा आपण सर्कल काढायचं ठरवलं तर ए मधून सर्कल जात असेल तर साहजिकच बी मधून जाणार, कारण जेवढं डिस्टन्स क्यू ए आहे तेवढंच डिस्टन्स क्यू बी आलं. सेम वे आपण एक प्रयत्न करूया, जसं क्यू आणि पी मधून सर्कल काढलं तेच प्रमाणे आर सेंटर मधून जाणारं सर्कल काढूया. त्यासाठी पुन्हा डिस्टन्स घेत असताना लोखंडी टोक आर वर ठेवतोय आणि पेन्सिलचं टोक हे ए किंवा बी जवळ आपण घेतोय. सपोज मी हे बी जवळ घेतलं तर हेच टोक आपलं ए जवळ पण जात आहे. याचा अर्थ आपण जर सर्कल काढायचं ठरवलं ॲज अ सेंटर आर आणि रेडियस घेत असताना आर ए किंवा आर बी घेतली तर पुन्हा इथं आपल्याला सर्कल काढता येणं शक्य आहे. म्हणजे या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये थोडीशी आकृती पुन्हा दाखवतोय. आपण सेंटर घेत असताना कुठेही घेत होतो परंतु सर्कल भरपूर जात होते. इथेही सर्कल भरपूर जात आहेत, म्हणजे इन्फायनाईट जात आहेत. फक्त सेंटर घेत असताना आपण त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर घेतोय. परंतु आपल्याला प्रॉपर्टी एवढीच जाणून घ्यायची आहे की दोन पॉईंटमधून किती सर्कल्स जातात. जसं एका पॉईंटमधून इन्फायनाईट सर्कल्स कन्स्ट्रक्ट करता येतात, ड्रॉ करता येतात, सेम वे आपण इथं असं म्हणू शकतोय वी कॅन ड्रॉ मेनी सर्कल्स पासिंग थ्रू एनी टू पॉईंट्स, बट देअर इज ओनली वन कंडिशन, इट इज दॅट द सेंटर मस्ट बी ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द सेगमेंट जॉईनिंग टू दीज टू पॉईंट्स. म्हणजे ज्या दोन पॉईंट्समधून सर्कल जायचं आहे त्यांना जोडणाऱ्या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर सेंटर असायला पाहिजे, तर त्याला पाहिजे तेवढी सर्कल्स काढता येतात असं म्हणतोय. म्हणजे एक पॉईंटमधून इन्फायनाईट, 2 पॉईंटमधून इन्फायनाईट. आता 3 पॉईंट्स असतील तर काय करता येईल, त्यासाठी एक लास्ट ॲक्टिव्हिटी बघूया. सर्कल्स पासिंग थ्रू 3 पॉईंट्स हा पॉईंट समजावून घेण्यासाठी एक थोडीशी कन्स्ट्रक्शन ऑलरेडी करून ठेवली आहे जी आपण 8th स्टँडर्डपासून पाहतो. इथे एक ट्रायंगल एबीसी जो राईट अँगल टू ट्रायंगल आहे त्याचे मी दोन साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलात. हा जो सेगमेंट ए बी दिसतो म्हणजे ही जी साईड ए बी दिसते ह्याच्यावर ए वर लोखंडी टोक ठेवून आपण इकडं आणि इकडं आर्क घेतला, बी वर लोखंडी टोक ठेवून इकडं आणि इकडं आर्क घेतला आणि यातून जाणारी लाईन जेव्हा ड्रॉ केली तेव्हा ती ए बीला बायसेक्ट करतं, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. सेम वे इथं हायपोटेनियसचा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला,
म्हणजेच या पद्धतीने ही लाईन काढली. हे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर हायपोटेन्यूजच्या मिडपॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. कारण हा राईट अँगल ट्रायंगल आहे. एक्यूट असता तर आत इंटरसेक्ट झाले असते, ऑप्ट्यूज असते तर बाहेर इंटरसेक्ट झाले असते. ही आपल्याला कन्सेप्ट माहीत आहे. यातून आपण काय शिकलो पहा, हा जो ओ पॉईंट आहे तो ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. याचा अर्थ जेवढा ओ ए आहे तेवढाच ओ बी आहे. सेम वे ए सीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. याचा अर्थ जेवढा ओ ए आहे तेवढाच ओ सी आहे. म्हणजे जर आपण पुन्हा कंपास घेतला आणि त्याचं लोखंडी टोक जर आपण ओवर ठेवलं, समजा त्याचं लोखंडी टोक इथं ओवर ठेवलंय आणि आपण जर हे डिस्टन्स घेतलं, समजा ओ बी जेवढं डिस्टन्स आहे तेच चेक केलं तर तेवढंच ओ ए होतं, तेच चेक केलं तर ओ सी होतं. याचा अर्थ आपण डिस्टन्स तेच ठेवलं आणि जर एखादं सर्कल ड्रॉ करायचं ठरवलं तर ते तिन्ही पॉईंटमधून जाणार. म्हणजेच पॉईंट ए मधून, बी मधून आणि सी मधून जाणार. मग हा ट्रायंगल राईट अँगल्ड आहे म्हणून हा सेंटर हायपोटेनियसवर आला. ट्रायंगलच्या टाईपनुसार तो सेंटर कुठेही जाईल सर्कलचा, परंतु त्या 3 पॉईंटमधून सर्कल जाईल. याचाच अर्थ असा होतोय की 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स असतील तर त्यामधून एक सर्कल पास होतं. आता हे नॉन कोलिनियर पॉईंटच्या ऐवजी समजा कोलिनियर पॉईंट्स असते. सपोज हा पॉईंट पी आहे, हा पॉईंट क्यू आहे आणि हा पॉईंट आर आहे. तर ह्या तिन्ही पॉईंटमधून सर्कल पास नाही होणार. ॲट अ टाइम कोणत्याही 2 पॉईंटमधून होईल. 3 पॉईंट ॲट अ टाइम कंटेन करणार असं सर्कल असणार नाही. म्हणजेच आपण आतापर्यंत काय शिकलो पहा, सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 or 3 पॉईंट्स. एक पॉईंट असेल तर त्याच्यातून भरपूर सर्कल जातात, 2 असतील तरी भरपूर जातात. फक्त ह्या दोघातला फरक एवढाच आहे, एक पॉईंट असताना सेंटर कुठेही चालतो, 2 पॉईंट असताना सेंटर फक्त सर्कलचा त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर पाहिजे. 3 पॉईंटच्या बाबतीत 2 कंडिशन आल्या. जर पॉईंट नॉन कोलिनियर असतील तर एक सर्कल पास होणार आणि कोलिनियर असतील तर पासच नाही होणार. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये ह्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. काय आहेत पहा, इन्फायनाइट सर्कल्स पास थ्रू 1 पॉईंट, infinite circles pass through 2 distinct points. There are a unique circle, that is means only one circle passing through 3 non-collinear points, and no circle can pass through 3 collinear points. तर या कन्सेप्ट बरोबरच थोडीशी एक नवीन कन्सेप्ट यावर्षी जाणून घेऊया. सिकॅन्ड अँड टँजंट ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण ह्या दिलेल्या 3 फिगर्स आपण ऑब्झर्व करूया. फर्स्ट फिगरमध्ये सर्कल विथ सेंटर ओ अँड देयर इज लाईन एल. In the second figure, there is a circle with center B, line M is given, and also in third figure, there is circle with center C, and there is a line N. ह्या तिन्ही फिगर ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येईल, ह्या ज्या लाईन L, M आणि N आहेत त्या प्रत्येक फिगरमध्ये वेगवेगळे पॉईंट्स कॉमन करतात. म्हणजे पहिल्या फिगरमध्ये आणि लाईनमध्ये कोणताच पॉईंट कॉमन नाही आहे. सेकंड फिगरमध्ये आणि लाईनमध्ये एक पॉईंट कॉमन आहे जो पॉईंट P आहे. आणि थर्ड फिगरमध्ये आणि लाईनमध्ये 2 पॉईंट कॉमन आहेत. म्हणजे या लाईनला आपण काही संबोधणार नाही आहे, कन्सिडर करणार नाही आहे. या फिगरचा आपण विचार करायला नको. या 2 फिगरचा फक्त आता विचार करणार. जर सर्कलमध्ये आणि लाईनमध्ये एकच पॉईंट कॉमन असेल तर अशा लाईनला आपण टॅन्जंट असं म्हणतोय. दॅट इज मीन्स इफ अ सर्कल अँड एनी लाईन have only one common point, then that line is known as the tangent, and that point where there is a common point, it is known as the point of contact. आणि जर असे 2 पॉइंट मध्ये कॉमन असेल then such a line is known as the secant. म्हणून ह्या लाईन M ला आपण टॅन्जंट म्हणणार आणि N ला आपण सिकॅन्ट म्हणणार. म्हणजे टच करते ती टॅन्जंट आणि इंटरसेक्ट करते ती सिकॅन्ट. ही कन्सेप्ट आपली क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्कलशी रिलेटेड असणारे ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्याचा फक्त अभ्यास केला. कारण प्रॅक्टिस सेट 3.1 पाहत असताना या कन्सेप्टच्या पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे टॅन्जंट थेरमचा कॉन्व्हर्स आणि टॅन्जंट सेगमेंट थेरम, त्याचा अभ्यास करून त्यावरील आधारित आपण जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.